नमस्कार माझ्या ज्ञानव्रती मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो आणि श्रोत्यांनो. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः. तत्त्वज्ञानाचा दिवा ज्यांनी प्रज्वलित केला अशा महर्षी आदरणीय श्री व्यासांना, त्यांच्या व्यासपीठाला परम आदराने कृतज्ञतेने नमस्कार करते. यानंतर आज आपल्याला प्रभू रामचंद्रांचं स्मरण करायचं आहे. प्रभू रामचंद्र श्यामाम्बुदाभमरविन्दविशालनेत्रं बन्धूकपुष्पसदृशाधरपाणिपादं सीतासहायमुदितं धृतचापबाणं रामं नमामि शिरसा रमणीयवेषं. रमणीय वेश असलेल्या श्रीरामांचं मी स्मरण करतो. आपण सगळे स्मरण करूया. त्यांचं रामनाम घेऊ, त्यांचे पदस्पर्श करून आपण भगवान श्रीकृष्णांना परम आदराने कृतज्ञतेने नमस्कार करणार आहोत. सदा सर्वात्मभावेन भजनीयो व्रजेश्वरः करिष्यति स अस्माकं दैहिकं पारलौकिकं. या देहातलं आणि पारलौकिक कल्याणसुद्धा, या इहलोकातलं परलोकातलं कल्याणसुद्धा भगवान श्रीकृष्णच आपलं करणार आहेत, व्रजेश्वर करणार आहेत. म्हणून त्यांना म्हणून असं नव्हे, सतत ऋणी होऊन त्यांच्या पुढे आपण नतमस्तक होऊया, त्यांचे शुभाशीर्वाद घेऊया. आणि ज्ञानेश्वर माऊलींचं आपल्याला स्मरण करायचं आहे. धन्यते भूमी धन्यते प्राणी जे देखती नयनी ज्ञानदेवा. धन्यते जन धन्यते मन ऐकती चिंतती ज्ञानेश्वरी ते. आपण सगळे धन्य आहोत. आपण ज्ञानेश्वरीचं चिंतन करतोय, मनन करतोय, श्रवण करतोय, पठण करतोय. अशा ज्या ज्ञानेश्वरीच्या शब्दात इतकं सामर्थ्य आहे, अशा ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाला आपण प्रारंभ केला आहे. समर्थांचा एक श्लोक म्हणूया. विचारे वीण बोलू नये, विवंचने वीण चालू नये, मर्यादे वीण हलू नये काही एक. जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदा काळी. दासबोधातल्या उत्तम लक्षणांमध्ये हे सांगितलं आहे. आपण समर्थ रामदासांना त्रिवार नमस्कार करूया, शतवार नमस्कार करूया, त्यांचे कृपाशीर्वाद घेऊया. आणि अशा या संत विभूतींचे कृपाशीर्वाद घेऊन आपल्या 7व्या ज्ञानेश्वरीच्या नभांगणामध्ये आपण प्रवेश करूया. त्यातला आपला ओव्या 130 झालेल्या आहे. 130वी ओवी मला घाईघाईने संपवावी लागली होती. 130व्या याच्यात अर्थातच ज्ञानीभक्ताचं वर्णन सुरू आहे. कसा असतो तो ज्ञानीभक्त बघा. ऐसा शरीर संयोगाची राती, माझी धावता सडिया आयती, तव कर्मक्षयाची पाहती पहाट झाली. हा ज्ञानीभक्त शरीर संयोगामध्ये राहत असतो. आता इथे म्हटलं आहे शरीर संयोगाची राती. शरीर संयोगाची राती म्हणजे रात्रीमध्ये. शरीर संयोग शब्दाचा काय अर्थ आहे की या पंचमहाभौतिक देहामुळे त्याला आत्मविस्मृती झालेली असते, त्याला जीवात्म्याचं विस्मरण झालेलं असतं. ती रात्र म्हटली त्याला, की ज्या पंचमहाभौतिक देहातल्या विषयांमुळे, त्या ज्ञानेंद्रियामुळे आपल्याला जीवात्म्याचं विस्मरण होतं, ती रात्र आहे. मग त्या रात्रीमध्ये तो काय करतो. धावता सडिया आयती. सडिया म्हणजे एकटा तो त्या रात्रीत धावतो. पण कसा धावतो त्या रात्रीमध्ये. तव कर्मक्षयाची पाहती पहाट झाली. म्हणजे विषयांमुळे, ज्ञानेंद्रियांमुळे त्याला जीवात्म्याचा तो विसर पडलेला असतो, ती त्याच्यासाठी रात्र असते. त्या रात्रीमध्ये तो तसाच धावतो, तळमळीने धावतो. आणि मग केव्हा तरी कर्मक्षयाची पाहती पहाट झाली. त्या सगळ्या विषयांचा, त्या सगळ्या कर्माचा नाश होऊन त्याला कर्मक्षयाची पहाट दिसते, निष्काम कर्माची पहाट दिसते. म्हणजे इथे रात्र कोणती आणि पहाट कोणती आहे हे तुम्हाला मागच्या वेळेस मला सांगता आलं नव्हतं, जरा वेळ संपल्यामुळे. पण रात्र कोणती आहे. शरीर संयोग म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, त्यांचे विषय ह्यांचा संयोग होऊन त्याला जीवात्म्याचा विसर पडतो. शरीरस्थ जीवात्म्याचा विसर पडतो.
ती रात्र असते त्याच्यासाठी. पण त्या रात्रीसुद्धा तो तळमळीने, आत्मज्ञानाच्या तळमळीने तो जागत राहतो आणि मग केव्हा तरी कर्मक्षयाची पहाट होते. म्हणजे त्या सगळ्या वासनांचा क्षय होतो आणि निष्काम कर्माची एक सुंदर पहाट त्याला दिसते. आपल्याला पण अशा रात्री येतात, विषय वासनांच्या रात्रीत, पण आपण जागेच होत नाही. आपण त्या रात्रीमध्ये जागृत राहत नाही, तो जागृत राहतो आणि चालत राहतो आत्मज्ञानाच्या तळमळीने. मग त्याला कर्मक्षयाची पहाट लागते. आपण नाही ना. आपल्याला विषय वासनेच्या रात्रीमध्ये आपण निद्रिस्त राहतो आणि राहतोच. सकाळ उठली तरी आपल्या त्या विषय वासना सुटत नाहीत. ह्या ज्ञानी माणसाला विषय वासनेमुळे त्याला जीवात्म्याचा क्षणभर जरी विसर पडला तरी आत्मज्ञानाच्या ओढीने तो त्या रात्री चालत राहतो. मनात तळमळ असते, निश्चयात्मिका बुद्धी असते आणि मग अशा बुद्धीने त्याला एकदा कर्मक्षयाची पहाट लागते. म्हणजे सगळे विषय वासना नष्ट झालेली एक सुंदर पहाट त्याला मिळते असं माऊलींनी सांगितलेलं आहे. 130 क्रमांकाच्या ओवीतला हा अर्थ सांगायचा राहिला होता. ओवी क्रमांक 131. तैसीच गुरु पाहुका उजळली, तैसीच गुरुकृपा उखा उजळली, ज्ञानाची वोतपली पडली, तेथ साम्याची रिद्धी उघडली, तयाची दृष्टी. आता त्याला कर्मक्षयाची पहाट मिळाली आहे. सुंदर पहाट आहे. कर्माचा क्षय झाला आहे. हो, काय सुंदर क्षण असेल. कर्माचा क्षय झाला आहे म्हणजे कर्म करतो तो, हाताने खातो, डोळ्यांनी बघतो, पण त्याचं बंधन पडत नाही, कारण मनातले विषय वासना नष्ट झालेल्या आहेत. आपण केलेल्या प्रत्येक कर्माचं आपल्याला बंधन पडतं, तसं त्याला नाही आहे. म्हणून म्हटलं आहे तैसीच गुरुकृपा उखा म्हणजे उषा, प्रातःकाळ, सुरम्य सकाळ. मग गुरुकृपेची सुंदर सकाळ त्याच्यासाठी उजळते. ज्ञानाची वोतपली पडली. मग त्याला अशी गुरुकृपेची सुंदर पहाट त्याच्या आयुष्यात उजाडल्यावरती आत्मज्ञानाचा कवडसा त्याला प्राप्त होतो. तिरीप म्हणूया आपण. वोतपली म्हणजे कवडसा. जसा खिडकीतनं प्रकाशाचा एक कवडसा येतो, तो कवडसा त्याला आत्मज्ञानाचा प्राप्त होतो. तेथ साम्याची वृद्धी उघडली, तयाची ये दृष्टी. आणि त्याच्या दृष्टीमध्ये साम्याची समृद्धी उघडली जाते. साम्यत्वाचं, समत्वाचं भांडार उघडलं जातं. नीट लक्षात घ्या. विषय वासनेच्या मागे लागल्यामुळे जीवात्म्याचं विस्मरण काही काळ होतं. ती रात्र असते. त्या रात्रीत तो आत्मज्ञानाची ओढ कायम ठेवून मग चालतो पुढे. त्याला मग कर्मक्षयाची पहाट लागते. कर्माचा क्षय झालेला आहे, विषय वासनांचा क्षय झाला आहे आणि मग ती गुरुकृपेची सकाळ त्याच्या आयुष्यामध्ये येते. मग आत्मज्ञानाचा कवडसा त्याच्या मनामध्ये पडतो आणि मग त्याच्या दृष्टीमध्ये समत्व येतं. साम्याची वृद्धी म्हणजे कोठार, भांडार, निधी, खजिना. समत्वाचा खजिना त्याच्या दृष्टीमध्ये येतो. नुसतं समत्व नाही, समत्वाची वृद्धी, कोठार, भांडार, निधी, संचय, कलेक्शन त्याच्या दृष्टीमध्ये येतं. आता दृष्टीमध्ये एकदा समत्व आलं की गुरुकृपा सफळ झाली असं म्हणायला हरकत नाही. सद्गुरूच्या प्राप्तीने समत्वाचा त्याला अनुभव येतो. मग समत्वाचा अनुभव म्हणजे काय की माझ्यात जो जीवात्मा आहे तोच समोरच्या मुंगीमध्ये आहे, गाढवामध्ये आहे, पशुमध्ये आहे, पक्ष्यामध्ये आहे, माणसामध्ये आहे. हे समत्व. वेगळेपणा जाणवतच नाही. हा गरीब, मी श्रीमंत, मी शिकलेला, हा अडाणी, हा गलिच्छ किळसवाणा, मी स्वच्छ शुद्ध, काहीच नाही. शुनीचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिनः. समदर्शी होऊन जातात ते. गुरुकृपेने होतं हे समत्व. लक्षात ठेवा, हे समत्व गुरुकृपेने येतं. त्याच्यासाठी वासनांचा क्षय व्हावा लागतो, निष्काम कर्म यावं लागतं. तेव्हा कुठे गुरुकृपा होते आणि गुरुकृपा झाल्यावर हे समत्व येतं. याचा अर्थ आपल्यावर गुरुकृपा होईपर्यंत आपण समत्व अंगी बाणाचं नाही असं नाहीच. आपण आपल्या पातळीवर समत्व बांधण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओवी क्रमांक 132. ते वेळी जयाकडे वास पाहे, तेऊता मीच तया एक आहे, अथवा निवांत जरी राहे तरी मीच तया. भगवंतांना, ज्ञानी भक्ताला सर्वोच्च स्थानावर बसवून सुद्धा समाधान होत नाही आहे. विश्वातल्या सर्वोच्च स्थानावर त्या ज्ञानीभक्ताला बसवून टाकलेलं आहे. पण त्याला बसूनसुद्धा त्या सगळ्या विश्वाला अगदी तळमळून सांगतात की या भक्ताकडे पहा, या ज्ञानीभक्ताकडे पहा, हा किती श्रेष्ठ आहे पहा. त्याची माहिती सांगतात आहे. अजून संपलीच नाही. ज्ञानीभक्ताची मुक्त कंठाने स्तुती भगवंत करतायत. ओवी क्रमांक आपण 132 वाचली. याच्यात ते म्हणतात ते वेळी जयाकडे वास पाहे. म्हणजे एकदा का त्याच्या आयुष्यात गुरुकृपेची सुरम्य पहाट आली की जयाकडे वास पाहे म्हणजे तो ज्या ठिकाणी निवास करतो,
त्याच्याकडे समत्व आल्यानंतर तो ज्या ठिकाणी निवास करतो, वास म्हणजे निवास ज्या ठिकाणी करतो, तर तेव्हा तेऊता मी चितया एक आहे, त्याच्या आजूबाजूला मीच दिसतो त्याला. जिथे कुठे वास करेल तेऊता म्हणजे तितका तितका त्याला मीच दिसेल. कुठेही निवास करो मग तो ज्ञानीभक्त. तो त्याच्या घरामध्ये राहो प्रपंचात, त्याला जिकडे तिकडे मुला माणसात बायका मुलांमध्ये नातेगोत्यांमध्ये मीच दिसतो. तो वनात राहत असेल तर वनातल्या वृक्षांमध्ये वृक्षवल्लरीमध्ये फळाफुलांमध्ये त्याला मीच दिसतो. पशुपक्ष्यांमध्ये त्याला मीच दिसतो. तो जर आश्रमात राहत असेल तर नदीच्या पाण्यामध्ये, होमहवनाच्या अग्नीमध्ये, शिष्यांमध्ये सगळीकडे त्याला मीच दिसतो. कारण गुरुकृपेची पहाट झाली आहे आणि ती पहाट झाल्यामुळे त्याच्या वासना सगळ्या संपून गेलेल्या आहेत आणि त्याच्या दृष्टीत समत्व आलेलं आहे. म्हणून त्याला सगळीकडे मीच दिसतो. परब्रह्मच त्याला दिसतं, दुसरं कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही. केवढी उच्च स्थिती या ज्ञानीभक्ताची. पुढे तेऊता मी चितया एक आहे, अथवा निवांत जरी राहे. तो शांत जरी बसला, समाधी अवस्थेत ध्यानावस्थेत तो जरी बसला तरी मी चितया, डोळ्यापुढे त्याला मीच दिसतो, डोळ्यापुढे त्याला मीच दिसतो. काय आश्चर्य! त्याच्या घरात, वनात, आश्रमात, नदीकिनारी, तीर्थक्षेत्री तो वावरत असला तरी आजूबाजूला त्याला मीच दिसतो. तो समाधी लावून बसला ध्यानधारणेसाठी तरी डोळ्यापुढे त्याला मीच दिसतो. म्हणजे माझ्याशिवाय त्याला काहीच नाही आहे. लक्षात घ्या श्रोते हो, ज्ञानी भक्ताची सर्वोच्च अवस्था, म्हणजे त्याला शब्दही मला आठवत नाही की किती उच्च अवस्था आहे त्याची. सर्वोच्च हा शब्द फार कमी आहे ज्ञानी भक्ताच्या स्थानासाठी. इतका भगवंताला ज्ञानी भक्त प्रिय आहे. ओवी क्रमांक 133. हे असो आणिक काही, तया सर्वत्र मी वाचुनी नाही, जैसे सभाय जळ डोही बुडालिया घटा. हे असो, दरवेळा म्हणतात भगवंत हे असो, हे राहू दे बा आता. मग आपल्याला असं वाटतं की आता दुसऱ्या भक्तांचं वर्णन करतील, आर्त जिज्ञासू अर्थार्थी, पण नाहीच. भगवंताला ज्ञानीभक्ताच्या वर्णनाचा मोहच होतो आहे. हो, मोहच होतो ना. शब्दभांडार कमी पडत आहे ज्ञानीभक्ताच्या स्तुतीसाठी. म्हणून दरवेळा हे असो म्हणतात आणि ज्ञानीभक्ताचंच वर्णन करतात. हे असो म्हणजे हे असू दे बा आता, लेट इट बी, इट्स इनफ नाऊ, आता राहू दे हे. आणि काही आणखी तुला सांगायची गरज नाही आहे. तया सर्वत्र मी वाचुनी नाही, सगळीकडे त्याला माझ्या वाचून काही दिसत नाही. वरती सांगितलं आहे, तो कुठेही असो, जळी स्थळी काष्टी पाषाणी त्याला मीच दिसतो. तो निवांत ध्यान लावून बसला समाधीत तरी डोळ्यापुढे त्याला मीच दिसतो. तसं काही तुला आणखी काय सांगू, सर्वत्र मी वाचुनी नाही, सगळीकडे त्याला माझ्या वाचून काही दिसत नाही. संस्कृतमध्ये 5 सार्वनामिक विशेषण आहे स्थलवाचक: अत्र, तत्र, यत्र, कुत्र, अन्यत्र आणि सर्वत्र. अत्र म्हणजे इथे, तत्र म्हणजे तिथे, यत्र म्हणजे जिथे, कुत्र म्हणजे कुठे, अन्यत्र म्हणजे दुसरीकडे, आणि सर्वत्र म्हणजे सगळीकडे. 14 भुवनातल्या जळास्थळात अणुरेणूत त्याला मीच दिसतो. तया सर्वत्र मी वाचुनी नाही, माझ्या वाचून त्याला काहीच दिसत नाही रे अर्जुना. जैसे, आता दृष्टांत लगेच, जैसे सभाय जळ डोही बुडालिया घटा. पाण्यामध्ये बुडलेल्या घटाला आत आणि बाहेर पाणीच असतं. विहिरीमध्ये बुडवा, नदीमध्ये घट बुडवा, त्या घटाला एकदा का त्याच्यात आतमध्ये पाणी भरलं की बाहेरही पाणी, आतमध्येही पाणी, बाहेरही पाणी, आतमध्येही पाणी, दुसरं काहीच नाही. तसा हा ज्ञानी भक्त माझ्याशी इतका एकरूप झाला आहे की त्याला आत बाहेर जळी स्थळी सगळीकडे मी आणि मीच दिसतो. सुंदर दृष्टांत दिला आहे जळामध्ये बुडालेल्या घटाचा. ओवी क्रमांक 134. तैसा तो मज भीतरी, मी तया आत बाहेरी, हे सांगिजेल बोलवरी तैसे नाही. त्या घट जसा विहिरीत घट टाकला की त्याच्या आतमध्येही पाणी, बाहेरही सगळीकडे विहिरीतलं पाणी असतं. नदीत घाला तुम्ही एखादं घट असा, आत पाणी बाहेर पाणी, तसा तो मज भीतरी, तो माझ्यात पूर्ण बुडून गेला आहे. तो माझ्यात पूर्ण एकरूप झाला आहे. त्याला आतमध्येही त्याच्या मीच आहे, बाहेरही मीच आहे. नंतर मी तया आत बाहेरी, त्याच्या आतही मीच असतो आणि त्याच्या बाहेरही मी असतो, पाण्याच्या घटासारखा. हे सांगिजेल बोलवरी तैसे नव्हे. म्हणजे हे जर आता मी सांगायला गेलो तर हे काही बोलण्याची गोष्ट नाही आहे, बोलण्याने सांगता येण्याजोगी गोष्ट नाही आहे ही. हे सांगिजेल बोलवरी, बोल म्हणजे शब्द, हे शब्दात चांगलं आहे सांगितल्यासारखं, तैसे नव्हे, गोष्ट नाही आहे ही. म्हणजे तो माझ्याशी किती एकरूप झाला आहे. दूध आणि साखर फार क्षुद्र दृष्टांत त्याच्यासाठी,
त्याच्याहून जास्त एकरूपता परब्रह्माची ज्ञानी भक्ताची आहे. मग तीही शब्दात सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे रे. जसं घटाच्या आत बाहेर पाणी असतं, त्याला वेगळं काही अस्तित्व दिसत नाही पाण्याशिवाय, तसं तो माझ्यामध्ये पूर्ण बुडालेला आहे. त्याच्या आत आणि बाहेर मी आणि मीच असतो. हे काही शब्दांनी सांगण्याची गोष्ट नाही रे. पण तुला शब्दांनी सांगितल्याशिवाय समजणारच नाही ना, म्हणून तुला हे सांगितलं आहे. ओवी क्रमांक 135. म्हणून असो हे इयापरी, तो देखे ज्ञानाची वाखारी, तेने संसरलेनी करी आप विश्व. आता म्हणून हे आता काय म्हणता येते, हे म्हणून असो इयापरी. आता हे असू दे की तो माझ्यात किती एकरूप हे सांगितलं. याप्रमाणे, इयापरी म्हणजे याप्रमाणे, तो देखे ज्ञानाची वाखारी. वाखारी म्हणजे खजिना, निधी. कोठार शब्द नको वापरायला, कारण कोठारामध्ये धान्य असतं. ज्ञानाचं निधान, ज्ञानाचा अमूल्य अक्षर खजिना तो पाहतो. त्याला शब्द वापरला आहे वाखारी. अशाप्रमाणे तो ज्ञानाचा निधी खजिना पाहतो, तो त्याला मिळतो. तो तेने संसरलेनी करी आप विश्व, असा तो ज्ञानाचा खजिना पाहतो आणि त्याप्रमाणे तो व्यवहार करतो. संसरलेनी करी, व्यवहार करतो. संसरले म्हणजे व्यवहाराच्या बुद्धीने तो सगळे कामं करतो. आप विश्व म्हणजे आपणच विश्व होऊन जातो. आप विश्व म्हणजे आपणच विश्व होऊन जातो. कारण विश्वात सर्वदूर त्याला जीवात्मा दिसतो, परब्रह्म दिसतं, म्हणून तो स्वतः विश्व होऊन जातो. आणि सगळे व्यवहार संसरलेनी करी. संसरलेनी म्हणजे व्यवहारांना करतो तो, द्वितीय विभक्ती आहे. अर्थ पुन्हा एकदा. आता हे असो अर्जुना, त्याला ज्ञानाचा खजिना मिळालेला असतो. खजिना, खजिना, निधी, कोठार. कोठार हे धान्याचं असतं, त्याला क्षय असतो. पण ज्ञान हे अक्षय आहे ना. ज्ञान हे अमर आहे, अक्षय, संपत नाही, अक्षरज्ञान आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. ज्ञाना इतकं पवित्र अक्षय काहीच नाही आहे. म्हणून ज्ञानाचा निधी त्याला मिळाल्यावर जगातले संसरलेनी करी, व्यवहाराच्या बुद्धीने तो सगळे कामं करतो आणि आप विश्व, स्वयं तो विश्व होऊन जातो. त्याला विश्वात दुसरं दगडामध्ये सुद्धा त्याला परब्रह्म दिसतं, मातीच्या कणात त्याला परब्रह्म दिसतं, तो स्वतः विश्व होऊन जातो. ही ज्ञानी भक्ताची सुंदर अवस्था आहे. ओवी क्रमांक 136. हे समस्त ही श्री वासुदेव. तो काय मानतो, हे सगळं जग जे आहे हे वासुदेव आहे. वासुदेव शब्दाचा अर्थ वसुदेव पुत्र द्वारकाधीश कृष्ण असा नाही. वासुदेव शब्दाचा अर्थ परब्रह्म, परब्रह्म, परब्रह्म. हे सगळं विश्व परब्रह्म आहे. ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव, असा अनुभव रसाचा भाव त्याच्यामध्ये ओतला गेलेला असतो. प्रतीती म्हणजे अनुभव, रस म्हणजे ब्रह्मानंद. असा ब्रह्मानंदाचा अनुभवाचा रस त्याच्या मनात ओतला गेला असतो. म्हणजे त्याचं संपूर्ण मन परब्रह्म रसाने, परब्रह्मानंदाच्या रसाने चिंब भिजलेलं असतं. म्हणून भक्तांमाजी, म्हणून तो भक्तांमधला श्रेष्ठ आहे, म्हणून तो भक्तांमधला राव आहे, श्रेष्ठ आहे आणि ज्ञानी तोच, आणि तोच ज्ञानी आहे. म्हणजे तो असं मानतो, वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभः. असा महात्मा दुर्लभ असतो की जो समस्त जगामध्ये परब्रह्म भरला आहे असं मानतो. असा एक ब्रह्मानंदाच्या अनुभवाचा रस त्याच्या मनात ओतला गेला असतो. म्हणून तो भक्तांमध्ये राव म्हणजे श्रेष्ठ आहे आणि ज्ञानी भक्त तोच आहे, तोच आहे, तोच मला प्रिय, मीच त्याला प्रिय, असं सांगितलं आहे ज्ञानी भक्ताचं. म्हणजे या नामरूपाच्या विश्वामध्ये परब्रह्माशिवाय दुसरं काही नाही, अशी त्याची परानिष्ठा असते, निश्चयात्मिका बुद्धी असते. म्हणून तो ज्ञानी भक्त असतो. श्रोते हो, आपली अशी बुद्धी केव्हा होईल याचा विचार करायचा आहे की चराचरामध्ये फक्त परब्रह्मच आहे हे आपल्याला केव्हा पाहता येईल, हे आपल्या नजरेला केव्हा कळेल, हे केव्हा बांधता येईल आपल्याला. अशक्य ते शक्य करिता सायास घडतं असे. जे अशक्य आहे ते घडतं, जे अशक्य आहे ते प्रयत्न केलं तर घडू शकतं. अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यास, पुन्हा पुन्हा प्रयत्न करा सगळ्या चराचरात परब्रह्म पाहण्याची, समत्व अंगी बांधण्याची, दुसरं काहीच दिसायला नको असा प्रयत्न जर केला तर आपल्याला ते जमणार आहे. कवी क्रमांक 137. जयाची ये प्रतीतीच्या वाखारा,
पवाड होय चराचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ आधी. गीतेच्या श्लोकाचा सुंदर अनुवाद माऊली करतात आहे. गीतेचा कोणता श्लोक पाहिला आपण हे तुमच्या लक्षात असेल. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा, 19वा श्लोक गीतेचा आपण पाहिला आहे. त्याच्यात म्हटलं आहे की चराचरामध्ये परब्रह्म भरलं आहे असं मानणारा तो महात्मा अतिशय दुर्लभ असतो. त्याचा अनुवाद माऊली करताय 137मध्ये. जयाची प्रतीतीच्या वाखारा, वाखारा शब्दाचा अर्थ पूर्वी आपण पाहिला आहे. पुस्तकांमध्ये ते अर्थ कोठार देतात, पण मला कोठार हा शब्द ज्ञानासाठी रुचत नाही. कोठार हे धान्याचंच असतं आणि धान्य हे क्षणभंगूर असतं, त्यामुळे त्याला कोठार शब्द न वापरता त्याला आपण निधी, खजिना हा शब्द वापरू. की जो खजिना पाहिला की डोळे चकाचौंध होतात, डोळे दिपवून जातात. ज्ञानाशिवाय कशानेच डोळे दिपायला नको मैत्रिणींनो, कशानेच डोळे दिपायला नको. आपले डोळे सध्या गृहस्थाश्रमामध्ये, वानप्रस्थाश्रमामध्ये ती कुठली ज्वेलरी असते, इमिटेशन ज्वेलरी पाहिली की आपले डोळे दिपतात. पाहिली की घेतली, पाहिली की घेतली. इतकी इमिटेशन ज्वेलरीचा साठा असतो मैत्रिणींकडे की तेवढ्या ह्याच्यात तर सोनं येऊन जाईल 2-3 ग्रॅम. सोनं हे राजस आहे ना हो, पण ते नाही. चकाचौंध डोळ्याला काय करतं आपल्याला? इमिटेशन ज्वेलरी. वेगवेगळे सुंदर रंगी बेरंगी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे आपल्याला चकाचौंध करतात. आज ही फॅशन आहे, उद्या ती फॅशन आहे, उद्या ती फॅशन आहे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. सगळं म्युझियम करून टाकतो आपण. ही जी बाह्यदृष्टी आहे आपली, आणि जे बाह्यदृष्टीतल्या क्षणभंगूर गोष्टी आपल्या दृष्टीला चकाचौंध करतात, प्रभावित करून टाकतात, ते व्हायला नको आहे. आपण प्रभावित कशाने व्हायला पाहिजे? ज्ञानाने प्रभावित व्हायला पाहिजे आपण. की आपण गीता शिकत आहोत की अरे वा आपल्याला गीतेतलं हे कळलं, आपण ज्ञानेश्वरी शिकत आहोत, अरे वा आपल्याला कुंडलिनी कळली. ह्याच्याने आपले डोळे दिपले पाहिजे, ह्याच्याने आपली बुद्धी दिपवून गेली पाहिजे, न की दागिन्यांनी आणि साड्यांनी. कारण ते क्षणिक समाधान आहे श्रोते हो. हे जे आहे हे शाश्वत समाधान आहे. मग ह्या ज्ञानी भक्ताला प्रतीतीच्या वाखारा, त्याला ब्रह्मज्ञानाची प्रतीती म्हणजे अनुभवाला असतो. त्याच्या त्या खजिन्यामुळे पवाड होय चराचरा, त्याचा पवाड म्हणजे विस्तार झालेला असतो चराचरात त्याच्या दृष्टीचा. म्हणजे त्याच्या ज्ञानाचा एक अक्षय खजिना, ज्ञानाचा अक्षय खजिना मिळतो. म्हणून त्याच्या समत्वदृष्टीचा विश्वामध्ये पवाड म्हणजे विस्तार झालेला असतो. तो करावा लागत नाही. एकदा का तुमच्या मनामध्ये परब्रह्मज्ञानाचा सूर्य उगवला, प्रकाश उगवला की डोळ्यामध्ये समत्व येतं, दृष्टीमध्ये समत्व येतं आणि दृष्टी विस्तारित होते. सबंध जगामध्ये ती समत्वाची दृष्टी विस्तारित होते आपोआप. हां, तैलबिंदुरिवांभसा, पाण्यामध्ये तेलाचा थेंब टाकला निमिषार्धात तो सगळ्या पाण्यामध्ये पसरतो. तसं जर तुमच्या मनामध्ये परब्रह्मज्ञान झालं असेल, कठीण गोष्ट आहे ती, पण अशक्य नाही आहे. परब्रह्मज्ञान झालेल्या या ज्ञानी भक्ताला परब्रह्मज्ञानाचा अनुभव आल्यामुळे त्याची समत्वदृष्टी चराचरात पवाड होय म्हणजे पसरते. तो महात्मा धनुर्धरा दुर्लभादी, आणि असा महात्मा हे धनुर्धर अर्जुना तो फार दुर्लभ आहे रे, ज्याची समत्वदृष्टी विश्वभर पसरली आहे. समत्वदृष्टी घोक करा मैत्रिणींनो. समत्वाचा आपल्या लेव्हलला प्रयत्न करा. जरी त्याच्यासाठी गुरुकृपा पाहिजे असली तरीसुद्धा आपण आपल्या लेव्हलला समत्व ठेवण्याचा प्रयत्न करावा, जो आपल्यासाठी केवळ लाभदायक आहे. स्वल्पमपी, थोडं जरी समत्व अंगीकारलं तरी ते आपल्यासाठी फार लाभदायक आहे. समत्व म्हणजे माझ्यासारखाच समोरचा आहे असं पाहणं, माझ्यासारखाच समोरचा आहे असं पाहणं. ओवी क्रमांक 138. येर बहुत जोडती किरीटी, जयांची भजने भोगासाठी, जे आशा तिमिरे दृष्टी मंद झाले. येर, आता बाकीच्या भक्तांची गोष्ट करतात आहे. या ज्ञानी भक्त तर काय, तो दुर्लभच आहे. पण येर म्हणजे इतर राहिलेले 3 4 प्रकारचे भक्त सांगितले. आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. ज्ञानी भक्ताचं वर्णन करून ते अजून तृप्त झालेच नाही आहे, पण तरी आता ते इतर भक्तांचा विषय करतात. येर बहुत जोडती किरीटी, किरीट घातलेले आहे अर्जुना. अरे इतर हे 3 प्रकारचे भक्त मला भासतात,
माझं स्मरण करतात, माझं पूजन करतात, माझं चिंतन करतात. पण जयांची भजने भोगासाठी, त्यांची भजनं भोगासाठी असतात. त्यांची सगळी ती माझी जे ते चिंतन करतात, ते चिंतन, मनन, पूजन, जप जाप सगळं त्यांचं त्यांच्या स्वार्थासाठी असतं, त्यांच्या सुखोपभोगासाठी असतं, त्यांच्या इच्छापूर्तीसाठी असतं. म्हणून ते मला भजतात. कोण? आर्तजिज्ञासूर अर्थार्थी. इतर अनेक भक्त मला भजतात, पण त्यामध्ये त्यांच्या विषयोपभोगाच्या पूर्तीची त्यांना आशा असते की मी त्यांच्या इच्छा पूर्ण कराव्या. काय काय इच्छा असतात हो मैत्रिणींनो आपल्याला? काय नसतात मला तुम्ही सांगा. आपण देवाला नवस किती करतो, किती करतो. देवीला नवस करतो, कुलस्वामिनीला नवस करतो. माझ्या घरी नातू होऊ दे, तुला सोन्याचा पाळणा अर्पण करीन. माझ्या मुलाचं लग्न ठरू दे, तुला सोन्याची पावलं अर्पण करीन. फार काय पैशासाठी सुद्धा आपण करतो की मला ही घरची प्रॉपर्टी मला मिळू दे, तुझ्या इथे मी नारळाचं तोरण बांधीन. ह्या इच्छापूर्तीसाठी आपण स्मरण करतो असं भगवंत इथे सांगतात आहे. पण ज्ञानी भक्ताचं तसं नाही आहे. हे बाकीचे 3 भक्त भोगासाठी भजन करतात. जे आशा तिमिरे दृष्टी मंद झाली, त्या ज्या भोगासाठी परब्रह्माचं पूजन करणाऱ्या किंवा देवदेवतांचं भजन करणाऱ्या लोकांची दृष्टी आशा तिमिरे, आशारूपी अंधकाराने त्यांची दृष्टी मंद झालेली असते. आशा असते सतत, आता ही इच्छा पूर्ण केली पाहिजे, आता ही केली पाहिजे, आता ही केली पाहिजे, आता ही केली पाहिजे. सतत नवस, सतत नवस, सतत नवस फेडायचे, जायचं, पुन्हा नवस, पुन्हा नवस. तर ह्या आशेमुळे त्यांची दृष्टी मंद झालेली असते असं इतर भक्तांविषयी भगवंत सांगत आहेत. काम्यकर्म म्हणतात श्रोते हो याला. आपल्या विषयपूर्तीच्या कामपूर्तीच्या बदल्यात काहीतरी समोरच्याला देऊ करणं, ह्याला आपण व्यवहारात बार्गेनिंग म्हणतो. सौदा. मी हे देतो, तू हे दे, या हाताने दे, या हाताने घे. आवळा देऊन कोहळा काढतो आपण. कोहळा देऊन आवळा काढणारे फार थोडे. आपण आवळाच देतो आणि समोरच्याकडनं कोहळा घेऊन विकृत आनंद मानतो की वाह वाह काय बनवलं याला. पण ते कर्माची नोंद झाली आहे तुमच्या मनावर आणि त्याचं दुष्फळ तुम्हाला भोगायचं आहे पुढे. म्हणून आता जे मजेदार वाटतं आहे, दुसऱ्याला फसवणं, आवळा देणं आणि कोहळा काढणं, हे सोडूनच द्या. याची सगळी नोंद आहे, याची सगळी नोंद आहे. तुमचा एकही श्वास असा नाही की ज्याची नोंद नाही आहे. हां, इथे आता म्हटलेलं आहे की अशा ह्या सकाम कर्म करणाऱ्या लोकांची बुद्धी आशारूपी अंधकाराने मंद झालेली असते. म्हणून काम्य कर्म करायचंच नाही. कर्माचे 4 प्रकार आहे. दैनंदिन कर्म, निमित्त कर्म, काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म. दैनंदिन म्हणजे दररोजचं कर्म, ते करायलाच पाहिजे. निमित्त कर्म, निमित्ताने सत्यनारायण होमावन, ते करायलाच पाहिजे. पण नंतरचे जे 2 आहेत, काम्य कर्म म्हणजे नवस सायास. मला हे पाहिजे, मला हे दे म्हणजे मी तुला हे देतो, हे नाही करायचे, हे नाही करायचे, त्याचं बंधन पडतं, ते निषिद्ध आहे. आणि निषिद्ध कर्म म्हणजे अभक्ष भक्षण करायचं नाही, अपेय पान करायचं नाही, असभ्य शब्द बोलायचा नाही, असभ्य वर्तन करायचं नाही, हे निषिद्ध कर्म आहे. काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म टाळलंच पाहिजे. नवस सायास बोलवून आपल्या इच्छा पूर्ण करायच्या नाहीत. जसं आहे तसं राहता आलं पाहिजे श्रोते हो. आपले संत हेच तर सांगून गेलेत. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. कशाला नातू पाहिजे? देवाने जे 2 मुली दिल्या त्यांना नीट सांभाळा. कशाला पैसा पाहिजे? जेवढं दिलं आहे तेवढ्यातच राहा. नवस सायास बोला आणि नव्या बंधनात पडायचं असतं. म्हणून काम्य कर्म करायचं नाही. इथे जी तक्रार केली आहे माऊलींनी ती तीच आहे की भगवंताला पहिले 3 भक्त कमी महत्त्वाचे का वाटतात? कारण ते त्यांच्या विषयोपभोगासाठीच कर्म करत असतात. तसं करू नका श्रोते हो. साधी माळ जरी जपायची झाली तरी मनात काहीच इच्छा व्यक्त करू नका की आता हे व्हावं म्हणून मी ही माळा जपतोय. नाही नाही नाही, माळ जपा. जे तुम्हाला उपास्य दैवताचा गुरुने मंत्र दिला आहे तो जपा आणि तत्सत ब्रह्मार्पण वस्तू म्हणून दुसरी माळ घ्या ओढाला. कुठल्याही कामनेने माळा जपू नका. फक्त तत्सत ब्रह्मार्पणमस्तु असा हा इतका त्यागमय कर्म पाहिजे श्रोते हो आत्मोन्नतीसाठी. ओवी क्रमांक आता श्लोक क्रमांक 20 आहे गीतेचा. कामैस्तैस्तैर्हृतज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः तन्तन्नियममास्थाय प्रकृत्या नियताः स्वया
आता हे जे बाकीचे भक्त आहे हे मला त्यांच्या इच्छापूर्तीसाठी बसतात. आता इथे काय म्हणतात, व्यासमहर्षींचा गीतेतला 20वा श्लोक मी वाचला आहे. कामैही तैही तैही, सगळ्या तृतीया विभक्ती आहे. देवेन देवाभ्याम देवैही, तेन ताभ्याम तैही. तृतीया विभक्तीचा अर्थ च्याद्वारे, बाय असा अर्थ आहे, BY. हां, तैही तैही कामैही, लोकांच्या मनामध्ये त्या त्या इच्छांद्वारे. तैही तैही म्हणजे त्या त्या, अनेक इच्छा असतात ना, एकच सांगून उपयोग नाही आहे, अनेक इच्छा आहे, हजारो इच्छा आहे. त्या त्या इच्छांद्वारे ऋतज्ञान, हा ज्यांचं ज्ञान नष्ट झालं आहे, ऋत म्हणजे नष्ट झालं आहे, विवेक नष्ट झाला आहे, सद्विचार बुद्धी नष्ट झाली आहे, सारासार बुद्धी नष्ट झाली आहे. म्हणजे हे जे सामान्य लोक आहे त्यांच्या त्या त्या इच्छांच्या द्वारा ज्यांची विवेकबुद्धी नष्ट झाली आहे, असे अन्य देवता प्रपद्यन्ते, ते इतर देवतांना शरण जातात. म्हणजे परब्रह्म सोडून इतर देवदेवतांना ते शरण जातात, नवस बोलतात, गोष्टी प्राप्त करून घेतात. कोणते लोक? तैही तैही कामैही ऋतज्ञानः, त्यांच्या त्या त्या अनेक इच्छांद्वारे ज्यांचं ज्ञान नष्ट झालं आहे, विवेकबुद्धी नष्ट झाली आहे, असे सुमार बुद्धीचे अज्ञानी लोक अन्य देवता प्रपद्यन्ते, इतर देवतांना ते शरण जातात. आणि कसे जातात मग? तंतन नियम आस्थाय, त्या त्या, तंतन म्हणजे तम तम, द्वितीय विभक्ती आहे, त्या त्या देवतेचे जे नियम आहे त्या नियमाचा आधार घेऊन नियतः स्वया प्रकृत्या, स्वतःच्या स्वभावानुसार, स्वया म्हणजे स्वतःच्या, नियतः म्हणजे जन्मापासून असलेल्या स्वभावानुसार ते त्या त्या देवतेच्या नियमांचं पालन करतात. म्हणजे नियम पाळतात त्या त्या देवतेचे. म्हणजे आपल्या इच्छापूर्तीसाठी ते ज्या देवदेवतांना शरण जातात त्या देवदेवतांचे जे जे नियम असतील ते नियम ते स्वतःच्या स्वभावानुसार, आर्थिक शारीरिक मानसिक पात्रतेनुसार ते नियम ते पाळतात. प्रत्येकजण वेगवेगळ्या देवदेवतांचा आश्रय घेतात ना इच्छापूर्तीसाठी. कोणी कुलस्वामिनीचा घेतं, तुळजाभवानीचा आश्रय समजा घेतला तर मग तिचे काय नियम आहे? तिचा मंगळवार आहे, मग मंगळवारचे उपास करायचे, वर्षातून एकदा तिचं दर्शन घ्यायचं, तिची ओटी भरायची, तिला साडी चोळी द्यायची, सवाष्ण ब्राह्मण, नारळाचं तोरण, हे सगळे त्या देवीचे नियम आहेत, ते स्वतःच्या कुवतीनुसार ते पाळतात. आणखीन कुलस्वामिनीच्या ऐवजी गजानन महाराजांचं कोणी नवस बोलत असेल, मग काय गजानन महाराजांचे नियम काय आहे? त्यांची अवतरणिका वाचा, त्यांचं पारायण करा, एकादशी द्वादशीला, दशमी एकादशी द्वादशी करा, गुरुपुष्यामृताला पारायण करा, झुणका भाकरीचा नैवेद्य दाखवा, 21 मोदकांचा नैवेद्य दाखवा. हे गजानन महाराजांचे नियम आहे. म्हणजे ज्या देवतेचा लोक आश्रय घेतात त्या देवदेवतेच्या नियमानुसार आपल्या कुवतीप्रमाणे ते नियम पाळतात आणि इतर देवदेवतांचा आश्रय घेतात. कोणते लोक? ज्यांची सारासार बुद्धी त्यांच्या अनिवार्य इच्छांमुळे नष्ट झाली आहे आणि जे इच्छांनी प्रेरित आहे, असे लोक वेगवेगळ्या देवतांचा आश्रय घेतात. 20व्या श्लोकाचा अर्थ आहे, ओवी क्रमांक 139. आणि फळाची हावा हृदयी कामा झाला रिगावा, की तयाची घसणी दिवा ज्ञानाचा गेला. आता हे जे नवस करून बोलणारे लोक असतात, फळाची हाव असते त्यांना, की मी ही पूजा करीन, मला हे फळ मिळालं पाहिजे. हृदयी कामा, कामा म्हणजे वासनेचा त्यांच्या हृदयात प्रवेश होतो. रिगावा म्हणजे प्रवेश, म्हणजे माझी ही इच्छा पूर्ण झाली पाहिजे, या वासनेचा त्यांच्या मनात रिगावा म्हणजे प्रवेश होतो. त्यामुळे काय होतं? तयाची घसणी देवा, आणि ती जी वासना आहे ती ज्ञानाच्या दिव्याशी तिचा संघर्ष होतो, घासली जाते ती वासना, आणि त्यामुळे तो ज्ञानाचा दिवा विझून जातो. म्हणजे थोडा काही जर ज्ञानाचा दिवा प्रज्वलित होत असेल आणि ती जर वासना मनामध्ये शिरली तर वासनेचा तिच्याशी संघर्ष होतो आणि तो ज्ञानाचा दिवा विझून जातो. ओवी क्रमांक 140 पाहू. ऐसे उभयता अंधारी पडले, म्हणून पासीची माते चुकले, मग सर्व भावे अनुसरले देवतांतरा. अशा रीतीने हे भक्त, जे नवस बोलणारे भक्त असतात, त्यांच्या मनात थोडासा जरी ज्ञानाचा दिवा लागला असेल तरी ते असे इच्छापूर्तीसाठी नवस बोलतात आणि ती वासना त्यांची मनात शिरली की ज्ञानाचा दिवा विझून जातो. मग अशा प्रकारे उभयता अंधारी पडले, दोन्ही बाजूने ते अंधारात पडतात. म्हणजे मनही अंधारात पडतं ज्ञानाचा दिवा विझल्यामुळे, आणि ते वासनेत सापडले आहेत म्हणून ते बाह्यदृष्टीने अंधारात पडतात. म्हणून पासीची माते चुकले, म्हणून जवळ असूनही ते मला चुकतात, मला मुकतात. पास म्हणजे जवळ, हिंदीमधला शब्द आहे ना, मेरे पास आओ.
पासीची म्हणजे जवळ, म्हणून पासीची माझ्या जवळ असून सुद्धा माते चुकले मला मुक्तात ते. कारण त्यांच्या हृदयात ज्ञानाचा दिवा लागला असतो, पण इच्छापूर्ती फार वाईट असते. मग त्या इच्छापूर्तीच्या मार्गाने वासना मनात शिरते, वासना मनात शिरली की ज्ञानाचा दिवा विझून जातो. म्हणून मग ते माझ्याजवळ असूनसुद्धा किंवा मी त्यांच्याजवळ असूनसुद्धा माते चुकले मला ते मुक्तात, मला चुकतात. मग सर्व भावे अनुसरले आणि मग त्यांना वाटतं की इथे तर माझ्या मनात काही देव नाही आहे. मग देवतांतरा, मग इतर देवदेवतांचा ते आश्रय घेतात. म्हणजे आधी त्यांच्या मनात ज्ञानाचा थोडा दिवा प्रज्वलित झाला असतो, पण त्या ज्ञानामध्ये त्यांना इच्छा पूर्ण करायची वासना होते, ती व्हायला नको. ती वासना मनात शिरली की ज्ञानाचा दिवा विझतो आणि मग त्यांना इतर देवदेवतांचा आश्रय घ्यावा लागतो. मी जवळ असूनही ते मला दिसते, माझ्यापाशी येत नाही, मला मुक्तात, मला चुकतात आणि मग इतर देवदेवतांचा ते आश्रय घेतात. म्हणजे कामवासना इच्छापूर्ती मुळात इच्छा निर्माण होणं हेच फार धोक्याचं चिन्ह आहे मैत्रिणींनो. फार इच्छा मनात येऊ देऊ नका, मिनिमाइज करा. 140पर्यंत आपल्या ओव्या झाल्या आहे. आज इथेच थांबूया. इत्यलम.